नमस्कार. मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे, लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शी, जिल्हा सोलापूरच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रो, बघत बघत टीईटीची परीक्षा 2 दिवसावर आलेली आहे. त्याचबरोबर नुकतेच MPSCची पूर्वपरीक्षा झालेली आहे. बरेच जण मराठी व्याकरणाची तयारी करत आहेत. मग अशा वेळी आपला मराठी व्याकरणाचा शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून हा तिसरा व्हिडिओ आलेला आहे. तोही तुम्हाला विस्तारात्मक नाही तर तुमच्या एक्झामचा कालखंड पाहून अतिशय शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून माझा सांगण्याचा प्रयत्न असेल. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे आपली भाषा, लिपी आणि व्याकरण. लक्षात ठेवा, चुटकीसरशी तुम्हाला 1 ते 2 मार्क मिळणारा हा घटक आहे. त्यामुळे तो स्किप न करता अतिशय व्यवस्थितपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. तर आता ह्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवूया आपली भाषा. तर या भाषामध्ये लक्षात ठेवा, आपला हा भाषा हा शब्द जो आहे तो भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. म्हणजे आपली भाषा जी आहे ती थोडक्यात 2 प्रकारची असते. कोणती असते? एक स्वाभाविक ऑब्लिक नैसर्गिक असते, म्हणजे निसर्गतः सुचलेली असते. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की ठेच लागली की आपण आई ग म्हणतो, साप दिसला की बापरे म्हणतो. हे काय ठरवून म्हणत नाही, निसर्गतः सुचत असते, म्हणून याला नैसर्गिक भाषा असं म्हणतात. त्याचबरोबर दुसरी भाषा असते ती म्हणजे कृत्रिम. ती कशी असते? आपण निर्माण केले आपल्या सोयीसाठी. फॉर एक्झाम्पल आपण जनगण म्हटलं की त्या ठिकाणी उभा राहतो. त्याचबरोबर आपल्याला लिपिक टंकनेकाची भाषा असेल, ह्या कृत्रिम भाषा आहेत. लक्षात ठेवा, भाषा दर 20 मैलाला बदलत असते. म्हणजे आपल्या इथं सुद्धा मराठवाड्याची भाषा थोडीशी वेगळी जाणवते, पश्चिम महाराष्ट्राची भाषा थोडी वेगळी जाणवते. म्हणजे भाषा ही 20 मैलाला बदलत असते. त्यानंतर लक्षात ठेवा, आपली भाषा मराठी आहे आणि मराठी भाषेची जननी आहे संस्कृत भाषा. म्हणजेच भाषा मराठी पण जननी आहे संस्कृत भाषा. ही मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत या भाषांचं मिश्रण आहे. म्हणून आपल्या मराठी भाषेला संस्कृत प्लस प्राकृत प्लस अपभ्रंशी असंही म्हटलं जातं. आता अपभ्रंशीचा अर्थ काय आहे? एकाच शब्दाचे 2 अर्थ किंवा एकाच वाक्याचे 2 अर्थ कधी कधी पडतात. म्हणजेच काय? महादेवाच्या मंदिरामध्ये आरती चालली होती. आता आरती चालली होती ह्याचे 2 अर्थ निघतात. म्हणजे आरती नावाची एक मुलगी चालली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात महादेवाची आरती चालली होती. म्हणजे अशी आपली मराठी भाषा आहे. त्यामुळं लक्षात ठेवा की अपभ्रंशी असं म्हणतात. भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 8 मध्ये सुरुवातीला 8 भाषा दिल्या होत्या, 18 भाषा दिल्या होत्या. सध्या आपल्या परिशिष्ट 8 मध्ये अधिकृतपणे 22 भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. मग मराठी भाषेतील पहिले वाक्य कोणतं आहे? तर श्री चावुंडराये करवी येले हे मराठी भाषेतलं पहिलं वाक्य आहे. ते कुठं लिहिलंय? तर ते लिहिलं आहे कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली लिहिलेलं आहे. आणि त्याच पुतळ्याखाली तेथेच पुन्हा दुसरे वाक्य इसवी सन 1100 मध्ये गंगराजे सुतारे करवी येले असं लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे आपली ही जी मराठी भाषा आहे त्या अनुषंगानं तुम्हाला एवढी तरी माहिती पाहिजे. किमान शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून वास्तविक विस्तारित स्वरूपात हा टॉपिक शिकवायला आपल्याला 1 दिवस लागतो, पण किमान एवढी माहिती असणं गरजेचं आहे. कोणती? भाषा 2 प्रकारची, पुन्हा संस्कृत ही जन्य आहे. त्याचबरोबर अपभ्रंश म्हणजे एका शब्दाचे 2 अर्थ. परिशिष्ट 8 मध्ये सुरुवातीला 18 भाषा होत्या, सध्या 22 भाषा त्या ठिकाणी दिलेल्या आहे. पहिले वाक्य श्री चावुंडराये करवी येले, दुसरे वाक्य गंगराजे सुताले करवी येले हे आहे. आणि दोन्ही वाक्य कुठं लिहिलेली आहेत ती? तर कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली लिहिलेली आहेत. त्यानंतरचा घटक येतो म्हणजे आपली लिपी. आता ही बोललेली भाषा लक्षात राहिल्याची गॅरंटी नाही. जसं मीही तुमच्यासमोर बोर्डवर लिपण्याचं कार्य करतोय. मग लिपी म्हणजे काय? तर लिप या संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. लिपचा अर्थ काय आहे? लिंपणे, माकणे, सारवणे, जोडणे अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी अर्थ घेतला जातो. मग लिपी आपण कोणत्या ना कोणत्या अँगलनं बोर्डवर लिहिण्याचं कार्य करतो, म्हणजे लिपतोय त्या ठिकाणी. मग आपली लिपी जी आहे ती लक्षात ठेवण्यासाठी निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण सगळं बोलले लक्षात राहत नाही, मग ती लिपल्यानंतर लक्षात राहू शकतं, त्यातून उगम झालेला आहे. मग आपली लिपी जी आहे ती देवनागरी आहे. ही देवनागरी लिपी आली कुठनं? तर ही देवनागरी लिपी आर्य लोकांकडून आलेली आहे. आर्य लोक हे वर्णाने गोरे होते, दिसायला सुंदर होते, त्यामुळं द्रविडी लोक त्यांना देवासमान मानायचे. आणि हे आर्य लोक कुठे राहत होते? शहरात राहत होते, म्हणजे नगरात राहत होते. म्हणजे आर्य लोकांना द्रविडी लोक देव समजायचे आणि हे देव असणारे लोक हे नगरात राहायचे. यावरून देवनागरी हा शब्द आलेला आहे. मग देवनागरी लिपी नेमकी आहे कोणती? तर जी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, वक्राकार, गोलाकार रेषांनी तयार झालेली असते त्याला देवनागरी लिपी असं म्हणतात.
म्हणजेच लक्षात ठेवा ही लिपी जी आहे ही डावीकडून उजवीकडे, कारण ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला परीक्षेमध्ये, कुठून कुठं लिहिली जाते, डावीकडून उजवीकडे ही रेषेच्या खाली लिहिली जाते, म्हणून हा देवनागरी लिपी असं म्हणतात. ही लिपी मोडपून लिहिली की याला मोडी लिपी असंही म्हटलं जातं. मग आता लक्षात ठेवा ही लिपीमध्ये नेमक्या भाषा किती आहेत, तर देवनागरी लिपीमध्ये सध्या 6 भाषा आहेत. मग तुम्हाला प्रश्न असतो खालीपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये येत नाही, किंवा देवनागरी लिपीमध्ये येणाऱ्या भाषांचा समूह ओळखा. तेव्हा आपल्याला यातली जर एखादी माहीत नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. मग लक्षात कसं ठेवायचं, देवनागरी लिपीमध्ये एकूण 6 भाषा येत्या. मग आपली मराठी तर आहेच त्याच्यामध्ये, कारण आपली भाषा मराठी लिपी देवनागरी म्हणतो. मग मराठी बरोबरच गुजरात त्यावेळेस स्वतंत्र झालेलं आहे, म्हणजे स्थापन झालेलं आहे, तर गुजराती भाषा एक त्याच्यामध्ये आहे. आपली संस्कृती जननी आहे, त्यामुळे संस्कृती असणार आहे. म्हणजे ह्या 3 भाषा तर फिक्स झाल्या. त्याचबरोबर लक्षात ठेवा पाली आहे, बंगाली आहे आणि हिंदी आहे. हिंदी तर आपल्या देशभर भाषा बोलली जाते, त्यामुळे लक्षात ठेवताना काय करायचं आहे की मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी आणि पुन्हा इकडं पश्चिम बंगालकडे जायचं, बंगाली आणि पाली म्हणायचं. आणि त्याहीपेक्षा लक्षात ठेवायला सोपं म्हणजे संस्कृतचा जर अपवाद वगळला तर इथल्या बहुतांश भाषांना शेवटी वेलांटी आलेली आहे. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा आणखी वेलांटी असणाऱ्या भाषा भरपूर असतील, परंतु काहीच न कळण्यापेक्षा किमान एवढं तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे, किंवा शेवटी वेलांटी आल्या. संस्कृत भाषा तर मराठी जन्मीच आहे. मग अशा ह्या 6 भाषा या ठिकाणी काय झालेल्या आहेत, थोडक्यात देवनागरी लिपीमध्ये आहेत. मराठीला सुद्धा त्या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता व्याकरण बघूया आपण. व्याकरण, तर व्याकरण हा शब्द वि अधिक आ अधिक क्र या शब्दापासून तयार झालेला आहे. हेच लक्षात ठेवा, कारण इथं न आलेलं नाही, पण न आहे, म्हणजे दिसत नाही पण आहे याच्यामध्ये. याचा अर्थ काय आहे, नियमांनी बद्ध असलेल्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. काय, नियमांनी बद्ध असलेल्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. ज्या पद्धतीने इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, मराठीमध्ये मात्र सब्जेक्ट म्हणजे कर्ता कर्म क्रियापद अशी रचना असते, या शब्दाला व्याकरण असे म्हणतात. मग मराठी व्याकरणावर पहिलं पुस्तक कोण लिहिलंय, तर लक्षात ठेवा मराठी व्याकरणावर पहिलं पुस्तक हे विल्यम कॅरी या इंग्रजी लेखकानं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक लिहिलेलं आहे. मग तेही लक्षात ठेवा, कारण आपण लगेच दुसरं कुठलं तरी ह्याचं त्या ठिकाणी उत्तर प्रयत्न करेल, परंतु इंग्रजी लेखक आहेत विल्यम कॅरी, त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. त्यानंतर लक्षात ठेवा मराठी लेखक कोण आहेत असे की ज्यांनी मराठी व्याकरणावर पुस्तक लिहिलं आहे, तर ते आपल्याला माहिती आहे कोणते, मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठीमध्ये पहिलं पुस्तक मराठी भाषेचे व्याकरण या नावानं लिहिलं, म्हणूनच त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असंही म्हणतात. मग त्याचबरोबर काही इतरही माहिती लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला. मराठी भाषेत शिवाजी कोणाला म्हणतात, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेत शिवाजी म्हणतात. त्यानंतर मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात, तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. आपल्या मराठी भाषेमध्ये सुरुवातीला 48 वर्ण होते, सध्या 52 वर्ण आहेत. त्याचबरोबर लक्षात ठेवा नंतरचे ॲ अ हे 2 स्वर आणि क्ष आणि ज्ञ ही 2 संयुक्त व्यंजनं 6 नोव्हेंबर 2009 रोजी आपल्या वर्णमालिकेत समाविष्ट केलेली आहेत. तर किमान मराठी व्याकरण याच्या अनुषंगाने एवढी माहिती असणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाच्या अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत येणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मध्ये थोडं हे करायचं बरं.